नमस्कार. आज आपण भेंडीची भाजी बनवत आहोत. तर भेंडीची भाजी ना आपल्याला लोखंडाच्या तव्यामध्ये बनवायची आहे. तर लोखंडाच्या तव्यामध्ये ना त्याची चव खूप सुंदर लागते आणि लोखंडाच्या तव्यामध्ये बनवलेल्या जेवणाची पण टेस्ट खूप छान आणि वेगळी येते. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही भेंडीची भाजी करत आहोत. तडका देऊन ही आता डब्यासाठी केली आहे. आता हा डब्बा तयार झाला आहे. आता आपल्याला कारल्याची चटणी पण बनवायची आहे. कारल्याची चटणी आहे ना, डायरेक्ट कारलं चिरून टाकलं तरी ते कडू होत नाही ह्या पद्धतीने बनवल्यावर. हे बघा, असं कांदा टोमॅटो छान चिरून परतून घ्यायचं, त्याच्यात लसूणही टाकायचा. कारल्याचे चिप्स त्याच्यात असे तुकडे बारीक बारीक चिप्स करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. चहाही इकडं बनतोय आणि ते चिप्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना ते बघा आता वाफवलं छान, शिजल्यानंतर तिखट मीठ आपले घरचे मसाले सगळे, धना पावडर जिरा पावडर सगळं टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. आणि इथं ना विशेष म्हणजे लसूण आणि शेंगदाणे एकत्र वाटून त्याच्यामध्ये टाकायचे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे ना खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने बनवल्यानं हे बघा खूप छान दोन्ही भाज्या मस्त झाल्या आहेत आणि पटकीनं झाल्या.